चे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत एक खळबळजनक दावा केला। धनंजय मुंडे यांची इंदोरमध्ये हत्या झाली असती, पण भय्यूजी महाराज यांच्यामुळे धनंजय मुंडे वाचले। रत्नाकर गुट्टे यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजलेली आहे। गुट्टे इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी धनंजय मुंडे यांना आत्ता तुमचं सगळं काढणार असा इशाराही दिलाय। पाहुयात या रिपोर्टमधून। धनंजय मुंडेंचा इंदूरमध्ये मर्डर होणार होता। आमदार रत्नाकर गुट्टेंचा खळबळजनक दावा। सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणार, गुट्टेंचा धनुभाऊंना इशारा। नगर परिषद निवडणुकीतील मतदानाच्या पूर्वसंध्येला प्रचार थांबला। त्यावेळी गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत एक खळबळजनक दावा केला। धनुभाऊ, तुमचा इंदूरमध्ये मर्डर झाला असता, पण भय्यूजी महाराजांनी तुम्हाला वाचवलं। तुम्ही कोणत्या हॉटेलवर होतात हे देखील आपल्याला माहिती आहे, पण आत्ताच सगळं काढणार नाही, अशा शब्दांत रत्नाकर गुट्टेंनी धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली। दरम्यान धनंजय मुंडे यांनी गंगाखेडमध्ये उर्मिला केंद्रे यांच्या प्रचार सभेत बोलताना गुट्टेंवर खरपूस टीका केली होती। त्यावेळी धनंजय मुंडेंनी रत्नाकर गुट्टेंचा उल्लेख नीरव मोदी असा केला होता। धनंजय मुंडे यांच्या टीकेला रत्नाकर गुट्टे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आणि तुम्ही मला नीरव मोदी म्हणालात, पण तुम्ही तर विजय माल्या आहात, कारण माल्या आणि तुमच्या आवडीनिवडी सारख्याच असल्याचा खोचक टोलाही गुट्टे यांनी लगावलाय। अहो, तुमचा इंदोरमध्ये मर्डर केला असता, इंदोरमध्ये तुमचा मर्डर झाला असता धनुभाऊ। आज आपल्यात नाहीत ते भय्यूजी महाराज, त्यांनी वाचवलं तुम्हाला। कुठल्या हॉटेलवर होते सगळं माहिती आहे। बराच मसाला आहे, आज थोडंच बोलणार आहे, आणखीन पुष्कळ आहे ते ठेवणार आहे तुम्हाला लावून, कारण का तुमचं मला लागलंयच आता। तुम्ही चालू केले गंगाखेडमध्ये येऊन धनुभाऊ, कुठल्या हॉटेलवर होते सगळं माहिती आहे। बराच मसाला आहे, आज थोडंच बोलणार आहे, आणखीन पुष्कळ आहे ते ठेवणार आहे तुम्हाला लावून, कारण का तुमचं मला लागलंयच आता। तुम्ही चालू केले गंगाखेडमध्ये येऊन धनुभाऊ, एंड मी करणार आहे धनुभाऊ, एंड मी करीन। इतकंच नाही तर तुम्ही गंगाखेडला आलात आणि माझ्या विरोधात बोललात, आता तुमच्या विरोधात बोलल्याशिवाय राहणार नाही, तुमचं सगळंच बाहेर काढणार, असा इशाराच रत्नाकर गुट्टेंनी दिलाय। काय एवढं भीत आहे तुम्हाला? बघा, इथे नेत्यांनी येऊन काय बोलावं, धनंजयनी येऊन काय बोलावं, काय माझ्यावर आरोप करावेत, गुंडाराज कसे आरोप करावेत, किंवा काय जे काय आरोप करायचे ते इथं जनतेने बोललं पाहिजे ना। एखाद्या जनतेचं स्टेटमेंट घेऊन दाखवा मला, की जनतेनं म्हणले की हे आमदार इथले गुंडे आहेत किंवा जास्त दबाव टाकतात, जे काय त्यांना मारते तसं एखाद्या, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, एखाद्या व्यापाऱ्याचं स्टेटमेंट घ्या, एखाद्या चांगल्या साध्या माणसाचं स्टेटमेंट घ्या। दरम्यान धनंजय मुंडे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता, असा मोठा दावा रत्नाकर गुट्टे यांनी केलाय। त्यावर पंकजा मुंडे यांना विचारलं असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिलाय। की कोणीही काही बोललं त्याच्यावर मी कधीही टिप्पणी करत नाही, तर तुम्ही पण हे प्रयत्न सोडून द्या। माझी काय माहिती हा प्रश्न विचारलात तर अशा कुठल्याही विभत्स गोष्टीची माहिती माझ्यापर्यंत कधी येत नाही, कारण आम्ही खूप प्रोटेक्टेड जीवन जगलो। आमचे वडील जीवित असेपर्यंत त्यांनी आमच्यावर कुठल्याही अभद्र गोष्टी आमच्या कानावर येऊ दिल्या नाही, आणि ते गेल्यानंतर एक धाक मी निर्माण केला आहे। तर माझ्याकडे कोणीही निगेटिव्ह बोलत नाही। चहाड्या करणं, कुणाविषयी वाईट बोलणं, महिलांच्या विषयी वाईट बोलणं, हे माझ्या कार्यकर्त्यांना पूर्ण माहिती आहे की मला ते आवडत नाही, आणि त्यामुळे माझ्याकडे अशा गोष्टी बोलायचं कारण नाही मुळात। ते विषय कुठल्याही माझ्याशी संबंधित नसल्यामुळे त्याचं उत्तर मी काय देणार आहे? त्याचं उत्तर कधी घटना घडली आहे, काय घडली आहे, याविषयी उत्तर धनंजय किंवा रत्नाकर गुट्टेच देऊ शकतात, मी कसं देऊ? दरम्यान गंगाखेडमध्ये बहीण उर्मिला केंद्रे यांच्या प्रचार सभेत धनंजय मुंडे यांनी रत्नाकर गुट्टे यांच्यावर गंभीर आरोप करत निशाणा साधला होता। मुंडेंच्या आरोपांना रत्नाकर गुट्टे यांनीही त्याच भाषेत उत्तर दिलंय। मात्र इंदूरमध्ये धनंजय मुंडेंची हत्या झाली असती, भय्यूजी महाराजांमुळे ते वाचले, असा दावा करत गुट्टेंनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे। दिवाकर माने, NDTV मराठी, परभणी।